आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। महाराष्ट्र पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी। 10 लाखाची बॅग मूळ मालकाला मिळवून देणाऱ्या API खोडेवाड यांचा DIG उमाप यांच्याकडून विशेष सन्मान। लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्य दक्षतेचे एक उत्तम उदाहरण सादर केलं। रस्त्यावर सापडलेली 10 लाख रुपये किमतीच्या दागिन्याची बॅग मूळ मालकाचा शोध घेऊन त्याच्या स्वाधीन करण्यात आली आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष प्रशंसापत्र देऊन खोडेवाड यांचं कौतुक केलं। मिळालेल्या माहितीनुसार 16 मे 2026 रोजी रात्रीच्या सुमारास लातूर शहरातील सुशीलादेवी कॉलेजच्या पाठीमागील रस्त्यावर पोलिसांना एक बेवारस बॅग सापडली होती। या बॅगेत सुमारे 10 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने होते। बॅगेच्या मालकाबाबत कोणतीही प्राथमिक माहिती उपलब्ध नव्हती। बॅगेत मौल्यवान ऐवज असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांनी तातडीनं तपास चक्रे फिरवली। अत्यंत कौशल्याने आणि प्रामाणिकपणे शोध घेत ती बॅग प्रकाशनगर भागातील रहिवाशी श्रीमती ज्योती प्रतीक पांचाळ यांची असल्याचं निष्पन्न केलं। त्यानंतर पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण किमती ऐवज सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन केला। या घटनेची दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अण्णासाहेब खोडेवाड यांना अधिकृत अभिनंदन पत्र पाठवले आहे। या घटनेतून आपल्या मातापित्यांच्या संस्काराचे व आपल्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडलं आहे। आपल्या या कृतीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास द्विगुणित होण्यास मोलाची मदत झाली आहे। आपल्या या कौतुकास्पद कामगिरीची व प्रामाणिक भूमिकेची मी प्रशंसा करतो, अशा शब्दात पोलीस उपमहानिरीक्षकांनी त्यांचं कौतुक केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि प्रामाणिकतेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे।